नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे। आज मी बनवले रात्रीच्या जेवणासाठी भाकरी आणि सुक्या मोहरीचा कालवण। बांद्याच्या बाजारात गेलो तेव्हा येताना सुकी मोहरी आणलेली, तर त्याच्यातली थोडी सुकी मोहरी मी अर्धा तास पाण्यात भिजत ठेवलंय। त्याच्यानंतर खोबरा, कांदो, लसूण, आला असं सगळं एकत्र भाजलंय। जसं आपण चिकन साठी वगैरे भाजतो ना, गरम मसाल्याचा जेव्हा आमटी करतो तेव्हा भाजतो तसं भाजून घेतलंय। आणि त्याच्यात नंतर आमचं घरचो गावठी मसालो घातलंय, मालवणी चिकन मसाला तो असता तो आपण बनवतो तो। वाटण मिक्सरात वाटून घेतले आणि भिजत घातलेली मोहरी होती ना ती स्वच्छ धुवून घेतलंय। जरा मीठ ते का जास्त असतं त्याच्यामुळे व्यवस्थित धुवायची ती, आणि घालताना मीठ पण सांभाळून घालायचा। मग तेलात लसूण घातले फोडणी, कांदो घातलं आणि व्यवस्थित परतून घेतलंय। मग एक बारीक चिरलेलं टोमॅटो घातलंय आणि जरा टोमॅटो मऊ होईपर्यंत परतलंय। टोमॅटो नंतर जरासा मसाला टाकलंय आणि मग ते स्वच्छ धुतलेली मोहरी होती ना ती त्याच्यात घातलंय आणि झाकण लावून वाफेवर फक्त 5 मिनिटं शिजवत ठेवलंय। झाकण काढल्यानंतर त्याच्यात पाणी जरासं सुटलेला होता, मग जरा अजून गरम पाणी घातलंय। भाजीत म्हणा आमटीत म्हणा पाणी गरमच घालायचं, थंड पाणी घातला की चव बिघडता। मग पीठ मळून घेतले, भाकरी पण भाजूची होती ना, मग त्याच्यासाठी पीठ मळून घेतलंय। जरा वेळानं उघडून बघले तर मोहरी शिजलेली होती। मग त्याच्यात वाटून ठेवलेलं वाटण घातलंय आणि थलथलीतच केले, जास्त पाणी घालायचं नाही। माका जेवढा हवा होता तेवढा थोडासा पाणी घातलंय, गरम पाणी घातलेलं आणि एक उकळी काढले फक्त, कारण शिजलेलीच होती ना, जास्त आता शिजवायची नव्हती। आणि ते कशी जास्त वेळ लागणार ना, मोजून किती माका 5 काय 6-7 मिनिटं लागली। त्याच्यात जरासं मीठ, जास्त मीठ घालायचं नाही कारण ती सुकी मोहरी आधीच खारवलेली असतं, त्याच्यामुळे ती अजून खारट होण्याची शक्यता असते। मग जराशी कोकमा घातलंय आणि जरा 2 मिनिटं शिजत ठेवलंय। खोबरा घातलेला होता ना वाटण, त्याच्यासाठी 2 मिनिटं शिजत ठेवले आणि झाला सुक्या मोहरीचा कालवण तयार। झटपट, जास्त वेळ लागत नाही। मग पटकन भाकरी भाजून घेतलंय, कारण 8:30 वाजत दिलेली आणि माझ्या बायकोला भूक लागलेली। माका सांगत होता येऊन मम्मा माका भूक लागली भूक लागली। मग पटपट झटपट जेवण बनवले आणि मग त्याला जेवण वाढले आणि आम्ही सगळ्यांनी बसून जेवलो। जर तुमका माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि सुक्या मोहरीचा कालवण तर खूप सुंदर झालेला, चविष्ट। जास्त मसाले नाही की कसलं तामझाम नाही, एकदम साधा सिंपल। तुमच्याकडे कशा पद्धतीत बनवतात ते आपण कमेंट्स करून नक्की सांगा। बाय।